सुरगांव में प्रस्तावित बूचड़खाने के विरोध में शांति का मार्ग अपनाया। वारकरी समाज ने सड़क पर बैठकर भजन कीर्तन किया। लगभग 5000 महिला, पुरुष, बच्चे सभी ने अपने गांव की रक्षा के लिए सड़क पर उतरे और 5 घंटे तक रोड पर बैठकर भक्ति का मार्ग अपनाया। मौजा सुरगांव में नागपुर सुधार परियोजना से स्लॉटर हाउस की मंजूरी मिलने के बाद निर्माण शुरू करने की योजना यहां पर सरकार कर रही है। बूचड़खाना ना बने, सुरगांव ग्राम पंचायत क्षेत्र के ग्रामीणों, विदर्भ के वारकरी संप्रदाय पशुधन संरक्षण समिति, राष्ट्रीय गौरक्षा समिति द्वारा आज 1 जुलाई को सुरगांव गांव में प्रशासन को सद्बुद्धि दिलाने के लिए शांति मार्ग अपनाया। भजन, लोक संगीत गाकर किया विरोध। वारकरी परिवार, सभी श्रद्धालु, पशुधन प्रेमी नागरिक विरोध प्रदर्शन का मार्ग दिघौरी नाका से शुरू कर दिया था। वारकरी समाज का कहना है, अब जबकि किसान मवेशी पालने के बाद प्राकृतिक खेती और डेयरी व्यवसाय की ओर रुख कर रहे हैं और सरकार बूचड़खाने शुरू कर रही है, क्षेत्र में मवेशियों की चोरी बढ़ेगी। साथ ही मारे गए जानवरों को खाने से क्षेत्र में दुर्गंध और बीमारियां बढ़ेंगी और पर्यावरण प्रदूषित होगा, अपराध बढ़ेगा। सुरगांव ग्रामवासी वारकरी संप्रदाय पशुधन भचू समिति राष्ट्रीय गौरक्षा समिति ने सभी धर्म प्रेमी नागरिकों ने आज सोमवार को सुरगांव में हो रहे कत्लेआम का विरोध किया। सरकार ने 17 तारीख तक का आश्वासन दिया है और सरकार नहीं मानी तो वारकरी समुदाय आर पार की लड़ाई लड़ने को तैयार है। उपस्थित माझे सर्व गुरुदेव तसेच मला वाटते आमचे माता भगिनी यांच्याकडे पाहिल्यानंतर आकाशातून माँ जिजाऊ म्हणत असतील तर खरे जिजाऊ या गावात आहेत। मला वाटते आमच्या माता भगिनीसाठी एक वेळा सर्वांनी जोराने टाळ्या वाजवल्या पाहिजे। आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण महाराष्ट्रात राहतो, एक राज्य होतं। 8 वर्षाचे शिवबा असताना कोणी गाय कापली तर त्याचे त्यांनी हात कापून टाकले होते। अशा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात आपल्याला कत्तलखाना आपल्या गावात होत आहे, हे आपल्यासाठी अत्यंत विचार करण्याची परिस्थिती आहे। कुठेतरी आपण या हरामखोर लोकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय जमणार नाही। आणि एक लक्षात घ्या, आमचे रेल्वेमधील सर्वचे सर्व शेतकरी बंधू आहे। शासन एकीकडे म्हणते तर तुम्ही रासायनिक खताचा वापर करू नका, पशुधन वापरा, शेती करा आणि आपली शेती उन्नत करा। सुजलाम आपला प्रदेश विकसित झाला पाहिजे। आणि दुसरीकडे शासन म्हणतो की आम्ही कत्तलखाना सुरू करणार। एक लक्षात घ्या, समजून घ्या, कत्तलखाना सुरू झाला। रात्री आम्ही आमच्या म्हशी, गाई जे काही आहे बकऱ्या बाहेर बांधून ठेवल्या, घरी झोपलो तर रात्री हे हरामखोर येतील आणि आपले गोवंश उचलतील। आम्ही पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट देऊ, आमचे पोलीस दादा इथे आहेत, परंतु तेही काहीच करणार नाही। काहीच्या कानाला काय टॅटूइंग केलेला आहे तो नंबरही द्या, ना नंबर सापडा ना गायचा कान सापडा आणि गाय सापडा। म्हणजे आपल्याला सर्वांना भिकारी करण्याचं काम कोण करत आहे? ज्यांनी या कत्तलखान्याला परवानगी दिली ते करत आहे। आणि आम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, प्रशासनाने आम्ही सांगत आहोत, आम्ही दिंडी जी आहे आम्ही पंढरपूरला न नेता आमची दिंडी इथे जी निघाली आहे ही म्हणजे खरी पांडुरंगाची ही दिंडी आहे आणि काळाची गरज आहे। तर आपल्याला इथे जे आहे पांडुरंगाचं जे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि पंढरपूर पूर्व विदर्भाचं हे ठिकाण, हे ऐतिहासिक ठिकाण राहिल्याशिवाय राहणार नाही। आणि आमच्या सुरगावला अजिबात आम्ही कत्तलखाना सुरू होऊ देणार नाही।